नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सार्वजनिक आरोग्य विभाग याची जी गट क आणि गट ड ची एक्झाम झालेली होती आणि त्याची मेरिट लिस्ट पण आलेली आहे. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही इथे जाऊन बघू शकता. ओके. तर आता काय झालं, गट क आणि गट ड ची यांनी काय लावलेली ओव्हरऑल मेरिट लिस्ट लावलेली आहे. ओके. पण आता बरेचसे विद्यार्थी यांचे मला रेग्युलर कमेंट्स येत आहेत Telegramवरती आणि YouTubeवरती पण, की जिल्हानिहाय मेरिट लिस्ट कधी येणार? तर त्याची प्रोसेस काय आहे? आणि कागद पडताळणी कधीपर्यंत होऊ शकते? कोणते डॉक्युमेंट्स लागतील? याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता जाऊन. माझ्या व्हिडिओजमध्ये गेलं तर तो तिथे तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणि आता व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होईल याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. कारण तुम्ही थोडासा जरी व्हिडिओ स्किप केला ना, तर मग तुमची माहिती म्हणजे अपुरी राहून जाते आणि मग तुम्ही सरसकट येऊन कमेंट करता. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. मग त्याच्यानंतर तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करा आणि प्रत्येक कमेंटचं मी 100% उत्तर देत असतो. तर नेक्स्ट आपल्याला मला एक तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे, की तुमच्या सपोर्टमुळेच आता मला माझे YouTubeवरती 3K सबस्क्रायबर झालेले आहेत. तर हे तुमच्या सपोर्टमुळेच पॉसिबल झालेलं आहे मित्रांनो. तर आपला नेक्स्ट टार्गेट आहे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत आपल्याला 10K सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायचं आहे. तर हा एक माझा छोटासा टार्गेट आहे. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघताय पण मित्रांनो काय करायचं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळत जातील. आणि काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. मी 100% प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. काही पण तुमची असू द्या, सिली कमेंट असेल, तुम्हाला वाटते की ही खूप सिली गोष्ट आहे, पण ती तुमच्यासाठी सिली असेल, पण बाकीच्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असू शकतो तो पॉईंट. तर इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. मी 100% उत्तर देत असतो. हीच खासियत आहे आपल्या म्हणजे आपल्या YouTube चॅनलची. ओके. तर बघा, आता जिल्हानिहाय मेरिट लिस्ट कधी लागेल याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण काय करूया, आता डायरेक्ट मी तुम्हाला घेऊन चलतो वेबसाईटवरती. तर ही वेबसाईट आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर तुम्ही जर सर्वात आधी खोललं सार्वजनिक आरोग्य विभागाचं टाकलं Googleमध्ये जाऊन, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे, ही बघा ही वेबसाईट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर्व अपडेट तुम्हाला इथे मिळतील. ओके. तर याच्यानंतर तुम्ही आता यायचं इथे नोकरीविषयक संधी हे दिसतंय ना, या टॅबवरती जायचं, इथे क्लिक करायचं. असं क्लिक केलं की तुम्हाला सेकंड इंटरफेस असा ओपन होईल. याच्यामध्ये नोकरीविषयक संधी. तर याच्यामध्ये बघा, इथे सर्व अपडेट तुम्हाला इथे मिळून जातील. तर याच्यामध्ये आता काय झालेलं आहे, तर सर्व रिझल्ट आता इथे डिक्लेअर झाले आहे. जसं नळ कारागीर आहेत, मग भौतिक उपचार तज्ञ, सर्व सर्व पदांची इथे मेरिट लिस्ट, पण ओव्हरऑल मेरिट लिस्ट. ओके. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र मेरिट लिस्ट लागलेली आहे. जसं इथे बघू शकता, पुन्हा सहाय्यक शस्त्रक्रिया गृह सहाय्यक म्हणजे OT असिस्टंट, त्याच्यानंतर नेत्रचिकित्सा अधिकारी, त्याच्यानंतर बरेचसे पद आहेत ज्यांचे म्हणजे जे काही पद होते त्यांचे संपूर्ण पदांचा आता इथे निकाल लागलेला आहे. तर आता मित्रांनो, कालची सुट्टी होती आणि त्याच्या आधी संडे होता. ओके. तर आज आहे ट्यूसडे आणि येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये आता बघा तुम्हाला डायरेक्ट आता मेरिट लिस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मेरिट लिस्टबद्दल निश्चिंत राहा. डायरेक्ट डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट येणार आहे आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ जो बनवलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे होते. ओके. तर ते डॉक्युमेंट्ससाठी पण तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. इथे माझ्या व्हिडिओमध्ये गेलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल. ओके. तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये आपली फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट म्हणण्यापेक्षा डिस्ट्रिक्ट वाईज. ओके. तर डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट आता लगेच येणार आहे. ओके. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट आली की ते काही दिवसामध्येच आपल्याला व्हेरिफिकेशनचा शेड्यूल पण येणार. तर व्हेरिफिकेशनचा शेड्यूल थोडा लांब जाऊ शकतो, पण प्रोसेस ही आहे ना मित्रांनो, लवकरात लवकर कंप्लीट झाली पाहिजे. त्याचं कारण काय हे सांगतो मी तुम्हाला. तर या वीकमध्ये आपल्याला जर डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट आली, तर खूप चांगलं होऊन जाईल आणि माझी अशी अपेक्षा आहे की एवढी फास्ट, हार्ड अँड फास्ट हे प्रोसेस करतायत सार्वजनिक आरोग्य विभागवाले. तर हे खूप चांगलं आहे. तर याच्यावरून असं वाटतं की येणाऱ्या या वीकमध्ये, म्हणजे हाच वीक पकडा आपण, तर या वीकमध्ये आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट वाईज फायनल लिस्ट बघायला मिळेल. ओके. त्याचं कारण काय सांगतो, त्याचं मागचं कारण हे आहे मित्रांनो, लवकरात लवकर का झाली पाहिजे असं म्हणतोय. तर काय होणार आहे, आता मार्चमध्ये आपल्याला लागणार आहेत आचारसंहिता आणि आचारसंहितेबद्दल इथे बोलायचं राहिलं आहे मला. तर बघा, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी नाही. तर हे राज्य निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक आहे. याच्यामध्ये सर्व माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, पॉइंट 1 काय म्हणतो, धोरणात्मक निर्णय व करावीची कामे. तर कोणती कामे करू शकतात? आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. ओके. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येऊ नये. तर हे झालं धोरणात्मक. त्याच्यानंतर हे काही शासकीय स्कीम आहेत, जशा दुष्काळ रिलेटेड किंवा पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, तर याच्या संदर्भात निर्णय घेता येतात. याच्याबद्दल काही हे नाही. तर आपला सर्वात महत्त्वाचा आहे मुद्दा बघा,
.6 बघू शकतो आपण. सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी ॲस्पिरंटसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर याच्यामध्ये आपण थोडंसं बघूया. तर बघा, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका, भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रत्यक्ष, इथे मी मार्क करतो बघा, प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत. तर याच्यामध्ये काय असतं, आचारसंहिता जेव्हा लागते ना मित्रांनो, तर त्या काळामध्ये तुम्हाला इथं काय म्हणतात, मुलाखती घेता येणार नाही व प्रत्यक्ष नियुक्त्या करता येणार नाही. तसंच भरती करण्याच्या दृष्टीने नवीन जाहिरात देता येणार नाही. म्हणजे ज्या जाहिराती आल्या आहेत त्या जाहिराती राहतील. तर याच्यात डिटेल वाचूया आपण. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसंस्कारी संस्था, मंडळे इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे आपणास करण्यात येऊ नये. आचारसंहिते लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. म्हणजे बघा, याचा अर्थ काय होतो, आता ऑलरेडी आपले रिक्रुटमेंट काही जे बाकी आहेत, काही पोस्टची जी एक्झाम बाकी आहे, जसं MIDC झालं, आरोग्यसेवक ZP आहेत, अदर आहेत, काही महानगरपालिकेच्या काही एक्झाम आहेत. तर त्या एक्झाम होऊ शकतात, कारण त्यांचं नियुक्तपत्र आणि त्याची सर्व प्रोसेस ऑलरेडी झाली आहे. त्याची एक्झाम होऊ शकते, पण नवीन जाहिरात येणार नाही आणि नियुक्त्या नवीन मिळणार नाही. त्याच्यामुळे काय झालं पाहिजे, येणारा आता एकच आठवडा आहे आपला, एकच महिना आहे, नेक्स्ट मंथ आहे तो फेब्रुवारी. तर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जर आपलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ZP, हे दोन्हीसाठी बोलतो मी, ZP आणि DHS, तर दोन्ही जर प्रोसेस हार्ड अँड फास्ट झाल्यात आणि फरवरीमध्ये जर नियुक्त्या यांनी दिल्या, तर कसं आहे, तर मग याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. पण एकदा जर नियुक्त्या देण्यास उशीर झाला आणि जर आचारसंहिता लागली मार्च, तर त्याच्यानंतर मग थोडासा अजून परत मित्रांनो 3 ते 4 महिने याच्यात लागू शकतात. कारण आचारसंहिता लागेल, मग निवडणूक, मग निवडणुकीचा रिझल्ट, याच प्रोसेसमध्ये सर्व यंत्रणा गुंतलेली असते. मग नवीन सरकार येईल, त्याच्यानंतर ते परत आढावा घेणे, या सर्व गोष्टी लागू असतात. तर त्याच्यामुळे जर फरवरीमध्ये आपलं जर झालं सर्व, कोणती पण एक्झाम असो, इव्हन WRD पण बोलतो मी, WRD, सरळ सेवा रिलेटेड सर्व, तलाठी झालं आणि DMRच्या पण काही पोस्ट बाकी आहेत, त्यांचं नियुक्तीपत्र आलेलं नाही. तर या जर संपूर्ण गोष्टी जर इथे निपटल्या मित्रांनो फरवरीमध्ये, हा एकच महिना आहे, आणि या फेब्रुवारीमध्ये जर संपूर्ण गोष्टी जर क्लिअर झाल्या तर खूप छान होऊन जाईल. तेव्हाच इतक्या वर्षापासून जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांच्यासाठी जर पुन्हा जर 2-3 महिने जर परत यांनी असंच केलं की वाट पहा, तर खूप कठीण काम होऊन जाईल. तर माझं पण एवढं म्हणणं आहे की तुम्हाला पण काय करायचं आहे मित्रांनो, मी आता माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण ती अपडेट देईल. जे काही विभाग आहेत त्या विभागांना तुम्ही काय करायचं, ईमेल करायचा आहे. मॅक्झिमम लोकांनी ईमेल करा, कॉल करा, काही पण करा आणि त्यांना असं म्हणजे एक रिक्वेस्ट करू शकतो आपण की लवकरात लवकर सर एक्झाम घ्या, किंवा नियुक्त्या किंवा जे काही व्हेरिफिकेशन रिलेटेड प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी. नाहीतर काय होणार, एकदा जर आचारसंहिता लागली तर मग इथे काम थोडंसं कठीण होऊन जाईल आणि मग ते गेलं समजून जा 3 ते 4 महिने समोर. हे कमीत कमी सांगतोय, याच्यापेक्षा जास्तीत जास्त आणखी 5 ते 6 महिने पण जायला वेळ नाही लागणार. मग त्याच्यामुळे एकदा जर मागं पडलं तर मागच पडत राहते. हे आपल्याला आता 2019 पासून जी प्रिपरेशन करताय त्या सर्वांना माहिती आहे. ओके, आरोग्यसेवकबद्दल काय झालं आणि ग्रामसेवकची प्रोसेस काय आहे आता ते सर्वांना माहिती आहे. 2019 पासून ती एक्झाम झालीच नाही आणि आता पण त्याचं काही अपडेट नाही आहे. तर त्याच संदर्भात मी सांगतोय की तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम जे काही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल, काही कॉन्टॅक्ट्स असतील तर त्याच्यावरती तुम्ही मेल पण करू शकता. मेल करा, कॉल करा, म्हणजे संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही डायरेक्टली म्हणजे रिक्वेस्ट करा, जेणेकरून तुमची प्रोसेस लवकरात लवकर होईल. तर आपण इथे सर्व पॉईंट कव्हर केले. सार्वजनिक आरोग्य विभाग, तसंच हे ZPसाठी पण होतं. तर याची जिल्हानिहाय मेरिट लिस्ट आता ZPची पण येत आहे 1 बाय 1. आज उद्या 1-2 दिवसामध्ये बाकीचे सर्व पोस्टचे तिथे येऊन जाणार. तर जिल्हानिहाय मेरिट लिस्ट आता आपल्याला या वीकमध्ये बघायला मिळेल. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला. कागदपत्र पडताळणी त्याच्यानंतर फेब्रुवारीचा महिना आहे आणि हा शेवटचा वीक आहे. या शेवटच्या वीकमध्ये जर सुरुवात झाली या शेवटच्या वीकपासून जर सुरुवात झाली तर आपल्याला व्हेरिफिकेशन फरवरीपर्यंत क्लिअर होऊन नियुक्त्या मिळण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होऊ शकते. तर बघा, परत एकदा सर्वांना धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा. आपल्याला येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपर्यंत 10K पर्यंत आपलं टार्गेट ठेवलेलं आहे. तेवढे सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू व्हेरी मच.